नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ग्रामसेवक भरती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे जिल्हा विशेष यावर आपल्याला परीक्षेमध्ये जुलै महिन्यामध्ये जी आपली पेसा क्षेत्रामधील परीक्षा होणार आहे, ग्रामसेवक, आरोग्य सेवक या पदांसाठी होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने जवळपास 3 ते 4 मार्काचा प्रत्येक जिल्ह्यावरील आपल्याला प्रश्न येणार आहे। जिल्हा विशेषवर प्रश्न येणार आहे, तेच प्रश्न आपण या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत। तर आजचा आपला जिल्हा विशेष मधील जिल्हा आहे पुणे जिल्हा। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्याबद्दल संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। आपल्याला ही माहिती लगेच पाठ होणार आहे आणि तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ संपल्यानंतर लगेच पीडीएफ मिळणार आहे। बघा मित्रांनो, पुणे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे। पुणे म्हटलं की ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे। तर आपण त्याची स्टेप बाय स्टेप माहिती, मुद्द्यानुसार माहिती बघूया। तर पुणे हे नाव कसे पडले याबद्दल माहिती बघूया। पहिल्यांदा इसवी सन 8व्या शतकात पुन्नक, आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। 8व्या शतकात पुन्नक नावाने पुणे हे शहर ओळखले जायचे। तर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, इसवी सन 8व्या शतकामध्ये पुणे हे शहर कोणत्या नावाने ओळखले जायचे? तर या प्रश्नाचं उत्तर आपलं असणार आहे पुन्नक या नावाने पुणे हे शहर ओळखले जायचे। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न काय तयार होऊ शकतो, 11व्या शतकात कसबे पुणे हे नाव खालीलपैकी कोणत्या शहराचे होते? किंवा 11व्या शतकात पुनवडी हे नाव कोणत्या शहराचे होते? आणि ऑप्शन मध्ये आपल्याला पुणे दिसलं की आपलं करेक्ट उत्तर पुणे असणार आहे। बघा मित्रांनो, पुढचा पॉइंट बघा मित्रांनो, मराठा साम्राज्याच्या काळात पुणे किंवा बोली भाषेत पुन असं नाव उच्चारलं जायचं। म्हणजे आपलं एक्झॅक्ट पुणे हे नाव कधी पडलं तर मराठा साम्राज्याच्या काळात पुणे किंवा पुणे हे नाव पडलेलं आहे। तर मित्रांनो, हे प्रशासकीय मुख्यालय आहे। पुणे म्हणजे पुणे जिल्ह्याचे आणि पुणे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय हे पुणे शहर आहे। तर लोकसंख्येबद्दल माहिती बघूया। 2011च्या जनगणनेनुसार शहराच्या हद्दीतील लोकसंख्या ही 3.1 दशलक्ष एवढी होती। शहराच्या हद्दीतील लोकसंख्या किती होती? 3.1 दशलक्ष। तर मित्रांनो, 2011 साली जी जनगणना झाली ती शेवटची जनगणना झालेली आहे। त्यानंतर आपल्या देशामध्ये जनगणना झालेली नाही, त्यामुळे आपल्याकडे जो डाटा आहे तो संपूर्ण 2011चाच असणार आहे। पुढचा पॉइंट बघा, महानगर प्रदेशातील लोकसंख्या ही 7.2 दशलक्ष एवढी आहे। भारतातील 9वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर। तर लोकसंख्येवर आपल्याला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले 9व्या क्रमांकाचे शहर कोणते? तर याचं उत्तर आपलं असणार आहे पुणे। पुणे हे भारतातील 9वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर असणार आहे। आणि दुसरा प्रश्न काय होईल लोकसंख्येवरच, महानगर प्रदेशात 8व्या क्रमांकाचे खालीलपैकी सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर। महानगर प्रदेशात म्हटलं की 8व्या क्रमांकाचं शहर पुणे येणार आहे आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या म्हटलं की 9व्या क्रमांकावर पुणे येणार आहे। हे 4 पॉइंट आपण लक्षात ठेवायचे आहेत, लोकसंख्येच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पॉइंट आहेत। तर पुणे शहराचे आर्थिक महत्व काय आहे? भारतातील सर्वात मोठ्या IT हब पैकी एक पुणे शहर म्हणून ओळखले जाते। महत्वाचे ऑटोमोबाईल आणि उत्पादन केंद्र हे पुण्यामध्येच आहेत। आता महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो, शैक्षणिक केंद्र। उच्च प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था कुठे आहेत? तर ह्या पुण्यामध्येच आहेत। आणि याच्यामुळे पुणे या शहराला काय म्हटले जाते? तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये, खालील पैकी पूर्वेकडील ऑक्सफर्ड या नावाने कोणते शहर ओळखले जाते? पूर्वेकडील ऑक्सफर्ड या नावाने पुणे हे शहर ओळखले जाते। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर असाही प्रश्न परीक्षेत आला तर आपलं त्याचं उत्तर काय असणार आहे? पुणे शहर म्हणजे भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणजे पुणे शहर।
आता इतिहास बघूया मित्रांनो. राष्ट्रकूट, अहमदनगर सल्तनत, मुघल, आदिलशाही घराणे यांचे राज्य पुण्यामध्ये होते. त्यानंतर मराठा साम्राज्याचा भाग होता पुणे हे. त्यानंतर पेशव्याचे आसन आहे. त्यानंतर मित्रांनो पुण्यामध्ये काय काय आहे, ऐतिहासिक स्थळे काय काय आहेत बघा. पाताळेश्वर लेणी आहे. त्यानंतर शनिवार वाडा फेमस आहे. शिंदे छत्री आहे. त्यानंतर विश्रामबाग. तर यावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकेल, तर पाताळेश्वर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते, आणि ऑप्शन मध्ये आपल्याला पुणे दिसणार आहे. त्याच पद्धतीने खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये शनिवार वाडा आहे, तर ऑप्शन मध्ये आपल्याला पुणे दिसलं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. सांस्कृतिक महत्व. संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम आणि इतर महत्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावलेले शहर. तर मित्रांनो आपल्याला यावर प्रश्न काय विचारला जाईल, खालीलपैकी कोणते शहर हे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावलेले शहर आहे, तर ऑप्शन मध्ये पुणे आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, नदी प्रणाली भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यामधून कोणकोणत्या नद्या वाहतात, तर अशा पद्धतीने आपण बघू शकता. मुळा, मुठा, इंद्रायणी, पवना, राम, देव, नाग या सर्व नद्या या पुणे जिल्ह्यामध्ये वाहतात. त्यानंतर पुढचा पॉइंट बघा, औद्योगिक आणि ऐतिहासिक महत्व पुणे शहराचे. औरंगजेबाने दिलेले नाव मुहियाबाद. तर पुणे शहराला औरंगजेबानं काय नाव दिलेलं होतं, तर मुहियाबाद. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल यावर, मुहियाबाद खालीलपैकी कोणत्या शहराला दिले गेलेले नाव आहे, तर मुहियाबाद हे पुण्याचंच एक नाव आहे, जे की कोणी दिलेलं आहे, औरंगजेबाने. यावर आपल्याला फिरून फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. शनिवार वाडा हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, अशा पद्धतीचाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी खालीलपैकी कोणती आहे. आपल्याला ऑप्शन दिले असतील, विविध जिल्हे दिलेले असतील, आणि IBPS पॅटर्न नुसार आपल्याला 5 ऑप्शन परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहेत. पुढे बघा मित्रांनो, समुद्र सपाटीपासून 560 मीटर उंचीवर पुणे हे शहर आहे. त्यानंतर याचं लोकेशन कुठे आहे, सह्याद्री डोंगराच्या पूर्वेस पुणे शहर आहे. आणि प्रमुख नद्या आपण बघितलेल्या आहेतच. ऐतिहासिक घटनाक्रम. 8व्या शतकात राष्ट्रकूट राजवटीचा पुरावा. 18व्या शतकात शिवाजी महाराजांचे वास्तव्य हेही पुणे शहराला लाभलेले आहे. पेशव्यांच्या काळात मोठी भरभराट झालेली आहे पुणे शहराची. पुढे बघा मित्रांनो, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळे. तर धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळे हेही भौगोलिक वारशामध्येच येतात. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे पाताळेश्वर लेणी, त्यानंतर कसबा गणपती मंदिर, त्यानंतर अक्कलकोट स्वामी महाराज मठ, ओशो आश्रम, आणि टेकड्या आणि बगीचे तर भरपूर आहेत पुण्यामध्ये. पुन्हा बघा मित्रांनो, महत्वपूर्ण व्यक्ती कोणकोणत्या आहेत पुण्यामध्ये. महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसे की मागील जी नॉन पेसा जिल्ह्यामधील परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले होते की पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत, तर त्या होत्या सावित्रीबाई फुले. त्यानंतर ऐतिहासिक स्थळे कोणकोणती आहेत, लाल महल आहे, शनिवार वाडा आहे, विश्रामबाग वाडा आहे. आता मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुणे कॉन्स्टिट्युएन्सीचे आमदार कोण कोण आहेत, तर पुणे कॅन्टोन्मेंटचे सुनील कांबळे आहेत, त्यानंतर कसबा पेठचे रवींद्र धांगेकर आहेत, त्यानंतर पार्वतीचे माधुरी मिसाळ आहेत, त्यानंतर शिवाजीनगरचे सिद्धार्थ शिरोळे आहेत, कोथरूडचे चंद्रकांत पाटील आहेत, त्यानंतर वडगाव शेरीचे सुनील टिंगरे आहेत, खडकवासल्याचे भीमराव तपकीर आहेत, त्यानंतर हडपसरचे चेतन तुपे आहेत. मित्रांनो, यामध्ये आमदार काही म्हणजे चुकले असतील
तर ते आपण करेक्शन करून घ्यायचं आहे आणि नंतरच म्हणजे ही पीडीएफ वाचताना आपण ते करेक्ट करून वाचवायचे आहे। तर मित्रांनो, MP मेंबर ऑफ पार्लियामेंट कोण आहेत पुण्याचे? तर सध्याची निवडणूक झालेली आहे लोकसभेची। मेंबर ऑफ पार्लियामेंट म्हणजे लोकसभेचे सदस्य पुणे येथून निवडून आलेले कोण आहेत? तर ते आहेत मुरलीधर मोहोळ। तर हे काय होते? अगोदर महापौर होते, पुणे महानगरपालिकेचे महापौर होते। तर ते येथे निवडून आल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे महापौर हे पद रिक्त झालेले आहे, त्यामुळे पुण्याचे महापौर सध्या कोणीही नाही। त्यानंतर पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन कमिशनर ऑफ पोलीस कोण आहेत? तर अमितेश कुमार IPS। हे आपल्याला यावर प्रश्न विचारले जाणार आहेत, म्हणूनच ही संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला ही संपूर्ण PDF ऍग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्यामुळे ऍग्रीकट्टा YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। तर पुण्याचे SP कोण आहेत? रूरलचे पंकज देशमुख हे आहेत। त्यानंतर DYSP कोण आहेत? धनंजय पाटील। मेयर म्हणजे मित्रांनो महापौर हे पद रिक्त आहे। अगोदर कोण होते? मुरलीधर मोहोळ। हे खासदार म्हणून निवडून आल्यामुळे महापौर हे पद रिक्त झालेले आहे। तर महानगरपालिकेचे कमिशनर कोण आहेत? तर विक्रम कुमार हे महानगरपालिकेचे कमिशनर आहेत। त्यानंतर पुण्याचे कलेक्टर कोण आहेत? मित्रांनो सुहास दिवसे। त्यानंतर CEO जिल्हा परिषदेचे CEO कोण आहेत? तर RS चव्हाण हे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पुणे जिल्ह्याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे आणि तुम्हाला काही माहिती असेल तर ती तुम्ही आकलन करून अध्ययन करायची आहे। मित्रांनो, यावरून आपल्याला 2 ते 3 प्रश्न परीक्षेमध्ये जिल्ह्याशी रिलेटेड विचारले जात आहेत, म्हणूनच हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, तो आपण पूर्ण करायचा आहे। अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वाच्या माहितीसाठी ऍग्रीकट्टा YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। धन्यवाद।